नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थकीत अनुदान, वेतन अनुदान जे आहे ते 31 मार्चपूर्वी खात्यात जमा होणार आहे, जे समाज कल्याणच्या विविध योजनेचे आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ पाहू. तर मित्रांनो, आपण आज विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. ज्यामध्ये कोणते लाभार्थी आहेत याविषयी ही पूर्ण माहिती आहे. बघा, हा GR 24 मार्च 2025 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने प्रसिद्ध केला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना या योजना राबवण्यात येतात. माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलमार्फत करण्यात येते. त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे मार्च 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 असल्यामुळे माहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले नाही. त्यामुळे आता सदर प्रलंबित असलेल्या अर्थसहाय्याचे वितरण योजनेतील लाभार्थ्यांना DBT मार्फत थेट त्यांच्या खात्यात जमा करायचे आहे. त्यासाठी सदरून योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा, वरील योजना ज्या आहेत, निराधार योजना, या सर्व योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे शासन. हे आता आपल्याला या GRद्वारे समजते. म्हणजे ज्यांचे जे थकीत वेतन होतं, जे 3000 रुपये बाकी, ते सर्व वेतन त्यांना 31 मार्च 2025च्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.